राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने 20 डिसेंबरला घेण्यात आलेल्या अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार 2019च्या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्री गौरी सावंत यांना दिलेले वचन पूर्ण केले आहे। या सोहळ्यात स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्री गौरी सावंत यांनी अद्यापही तृतीयपंथीयांसाठी बोर्ड तयार करण्यात आले नाही अशी खंत व्यक्त केली होती। त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकार स्थापन होताच मी संबंधित मंत्र्याकडून तातडीने कार्यवाही करून घेईन असे वचन दिले होते। ते पूर्ण करण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बोर्ड तयार करण्याबाबत केलेल्या विनंतीनुसार त्यांनी तात्काळ दखल घेऊन श्री गौरी सावंत व सर्व तृतीयपंथी यांना दिलासा दिला। यावरून राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन समाजातील पातळीवर जे कार्य करीत आहे यासाठी ज्या स्त्री शक्तीची निवड करते व पुरस्कार देऊन त्यांच्या वेदना व न्याय दूर करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करीत असल्याचे, त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।